the Lord TV. Like, comment, share and do not forget to subscribe. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना अभिवादन आहे. आज विशेष करून उत्तम शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडेच्या निमित्ताने प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनदायी वचन मी आपणापर्यंत घेऊन येत आहे. जगभरामध्ये आज उत्तम शुक्रवार साजरा केला जातो आहे. जगातल्या जवळजवळ सर्व देशामध्ये गुड फ्रायडे निमित्तानं ख्रिस्ती बांधव चर्च इमारतीमध्ये एकत्र जमतात, प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करतात आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जे वधस्तंभावरून 7 उद्गार उच्चारले त्या 7 शब्दांवर मनन केलं जातं, प्रवचन ऐकलं जातं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला. तो कशासाठी? वास्तविक पाहता परमेश्वर देवाने मनुष्याची निर्मिती आपल्या प्रतिरूपाची केली, परंतु ह्या मानवानं परमेश्वर देवाची आज्ञा मोडल्या कारणानं त्याची आणि देवाची ताटातूट झाली. त्यांचे संबंध दुरावले गेले. परमेश्वराचा आणि मानवाच्या मध्ये दुरावा निर्माण झाला. आता हा समेट कसा काय करायचा? म्हणजे माणसाने काय केलं, त्यानंतर हा समेट कसा काय करायचा, म्हणजे त्याच्यावर उपाय काय, त्यानंतर या माणसाच्या साठी जे परमेश्वरानं केलेलं आहे ते पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर म्हणजे क्रूस खांबावर संपूर्ण मानव जातीसाठी मरण पावला. त्या क्रूसावर आपला प्राण अर्पण करत असताना त्याने वेगवेगळे जे उद्गार काढले, 7 शब्द त्याने उच्चारले ते, आणि हा वधस्तंभ काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला परमेश्वर देवाने माणसाची निर्मिती केली, आपल्या प्रतिरूपाचा त्याला असा निर्माण केला. ह्या माणसानं ह्या आपल्या निर्माणकर्त्या देवाची आज्ञा मोडली, अवज्ञा केली आणि म्हणून त्याच्यामध्ये पाप शिरलं आणि एका माणसाच्या द्वारे जे पाप जगामध्ये आलं ते सर्व माणसांमध्ये शिरलं. आता पापाचं वेतन म्हणजे पापाचं जे पारितोषिक आहे किंवा त्याचा परिणाम जो आहे ते आहे मरण. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्याला आम्ही बायबल म्हणतो त्या बायबल प्रमाणे मरण म्हणजे जिवंत देवापासून कायमची ताटातूट. हे कधीही लक्षात ठेवावं. परमेश्वर देवाच्या सानिध्यापासून कायमचा दुरावा. आणि मग तो दुरावा जर पुन्हा पुनःस्थापित करायचा असेल, तो संबंध पुन्हा पुनःस्थापित करायचा असेल तर त्यासाठी परमेश्वर देवाच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या नियमाप्रमाणे गोष्ट झाली पाहिजे. आता माणसाने जर आज्ञा मोडली तर त्या पापाची क्षमा, त्या पापाचं विमोचन, त्या पापाच्यासाठी काय उपाय आहे तर ते म्हणजे रक्त सांडणे, बलिदान देणे. आणि आमच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव त्राहिम त्राहिम कृपया देवा शरणागत वत्सला अन्यथा शरणम नास्तविक मेवा शरणम ममा. म्हणजे हे देवा मी पापी आहे, हे देवा मी पाप करणार आहे, माझा आत्मा पापी आहे, माझा जन्म पापातच झाला आहे. प्रभू मी तुला शरण येतो, मला तार, कारण तुझ्याशिवाय मला तारणारा दुसरा कोणी नाही. आम्हाला हे समजलं पाहिजे की प्रत्येक माणसाने पाप केलेला आहे, कारण माणसाचा जन्मच पापात झालेला आहे. वास्तविक पाहता आम्ही पाप करतो म्हणून आम्ही पापी नाही, तर आम्ही पापी आहोत, आमचा स्वभावच मूळतः पापी आहे आणि म्हणून आम्ही त्या स्वभावाप्रमाणे पाप करतो आणि त्याचा परिणाम हा मरण आहे. पापाचं वेतन हे मरण आहे आणि हे मरण म्हणजे परमेश्वर देवापासून कायमची ताटातूट किंवा कायमचा दुरावा. आणि तो दुरावा म्हणजे माणसाला नरक वेदना, नरकाचा अग्नी आहे. आणि मग परमेश्वर तर प्रीती आहे. बायबल सांगतं की देव प्रीती आहे. त्याची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये. नरकामध्ये नाश होण्यासाठी तो नरक माणसासाठी बनवलेला नाही,
तर तो अवज्ञा करणाऱ्याच्यासाठी शैतान आणि त्याचे दूत यांच्यासाठी बनवलेला आहे. परंतु देवानं मानव जातीवर प्रीती केली, संपूर्ण जगावर देवानं प्रीती केली. आणि हा पृथ्वीचा संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता जो देव आहे, तो देव स्वतः मानव रूप धारण करून ह्या जगामध्ये आला. कारण देवाच्या नियमाप्रमाणे पापाचं जर विमोचन व्हायचं आहे तर रक्त सांडलं पाहिजे. आणि ते रक्त कोण्या पक्षाचं किंवा कोण्या प्राण्याचं असता कामा नये. कारण त्याच्यामुळं पाप विमोचन होत नाही, तर ते रक्त निर्दोष असलं पाहिजे. आणि जगामध्ये पाप आल्यामुळं निर्दोष तर कोणी नाही. आणि म्हणून देव स्वतः मानव बनला, मानव बनून आला आणि तो निर्दोष राहिला. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये 33.5 वर्ष राहिला, मनुष्य म्हणून राहिला. तो कुठल्याही मनुष्य ज्याप्रमाणे मोहाला बळी पडतो तसं कुठल्याही मोहाला तो बळी पडला नाही. तो एकमेव असा व्यक्ती होता की त्यानं कधीही पाप केलं नाही. तो ह्या जगामध्ये वावरला, जगामध्ये फिरला, त्यानं चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या, त्यानं पाप्यांची क्षमा केली, त्याने आजारांना बरं केलं, त्याने मेलेल्यांना देखील मरणातून पुन्हा उठवलं. त्याने संपूर्ण आपल्या हातची हस्तकृती जी सृष्टी आहे त्या सृष्टी चक्रावर आपला अधिकार दाखवून दिला. त्यानं वादळ वाऱ्याला शांत केलं, तो पाण्यावर चालला. त्याने लोकांना सर्व प्रकारच्या दुरात्म्यापासून मुक्ती दिली. म्हणजे काय की थोडक्यात त्याने अशक्य त्या गोष्टी, माणसाला अशक्य त्या गोष्टी ह्या जगामध्ये करून दाखवल्या. पवित्र शास्त्र म्हणतं की देवाला काही अशक्य आहे काय? होय, देवाला काहीच अशक्य नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव जसा होता तसा ह्या जगामध्ये जेव्हा आला त्यावेळेला तो पूर्ण मानव होता. परंतु ह्या मानवांनी आपल्या दुष्टतेमुळे, आपले ईर्षेमुळे, आपल्या स्वभावामुळे त्या निष्पाप देवाच्या कोकराला वधस्तंभावर बळी दिलं, वधस्तंभावर टांगलं, क्रूसखांबावर टांगलं. परंतु प्रियांनो, ही देवाची योजना होती की येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी, संपूर्ण मानव जातीसाठी आपला प्राण अर्पण करावा. येशू ख्रिस्ताने जे बलिदान वधस्तंभावर दिलं ते सर्वोच्च असं, जगातलं आतापर्यंतचं सर्वोच्च असं बलिदान आहे. कारण की त्याचं रक्त हे निर्दोष, निष्कलंक असं होतं. आणि त्याच्यामुळं संपूर्ण मानव जातीला मुक्ती, तारण किंवा ज्याला आम्ही मोक्ष म्हणतो, ती मोक्ष प्राप्ती मिळालेली आहे. कारण देवाचा नियम सांगत होता की पापाचं वेतन मरण आहे आणि त्या पापापासून माणसाला मुक्ती हवी, तर त्या माणसाच्या साठी बलिदान, आणि ते हे निर्दोष बलिदान पाहिजे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आमचे सगळे पाप, आमचे सगळे व्याधी स्वतःच्या शरीरावर घेतले आणि वधस्तंभावर त्याने आपला प्राण आपल्यासाठी अर्पण केला. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला मुक्ती मिळाली. कारण वचन सांगतं, बायबल सांगतं, शास्त्रवचन सांगतात की रक्त सांडल्याशिवाय पाप विमोचन नाही. परंतु रक्त कुठल्या प्राण्याचं नव्हे, पक्षाचं नव्हे, तर निर्दोष असं. आणि मी तुम्हाला सांगितलं, निर्दोष असं रक्त एकमेव व्यक्तीचं, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुम्हाला आणि मला शुद्ध करण्याचं सामर्थ्य आहे. प्रजापती यज्ञ म्हणजे जो निर्माता आहे, सृष्टीचा निर्माण करता आहे, तोच स्वतः यज्ञ झाला. येशू ख्रिस्त हा मातीमध्ये विलीन नाही झाला. येशू ख्रिस्त हा मेलेल्यामधून पुन्हा उठला. कबर त्याला कायमची, थडकं त्याला कायमचं आपल्या आड नाही करू शकलं. कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याने त्या वधस्तंभावर सैतानाचा आणि मरणाचा पराजय करून तो मृत्युंजय झाला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हटलं जातं की तो जिवंत देव आहे, तो मृत्युंजय. आणि खऱ्या अर्थाने मृत्युंजय कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. बघा, लक्षात घ्या, या जगामध्ये पुष्कळ महात्मे, पुष्कळ संत होऊन गेले. त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या, ते चांगल्या गोष्टी बोलले, त्यांनी चांगले शिकवणी दिल्या, चांगले धडे दिले, ते लोकांच्या मध्ये वावरले. परंतु सरते शेवटी त्यांचा अंत झाला, ते पुरले गेले. त्यांच्या समाधी किंवा त्यांचे थडगे आजही आहेत. परंतु जगामधली येशू ख्रिस्त ही एकमेव अशी व्यक्ती आहे की तो ह्या जगामध्ये आला,
त्यानं मानव म्हणून जन्म घेतला, तो देखील चांगल्या गोष्टी बोलला, त्याने देखील चांगल्या गोष्टी केल्या, तो देखील मरण पावला, पण तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी विजयाने पुन्हा उठला आणि मेलेल्यातून उठलेला हा एकमेव आहे ज्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून आजही त्याची कबर रिकामी आहे. जगभरातले पर्यटक लोक त्या यरुशलेम शहरामध्ये, इस्रायल राष्ट्रामध्ये जातात आणि जेव्हा ती कबर पाहतात, तिथले गाईड सांगतात की तो येथे नाही, तो उठलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्यशाली आणि जिवंत परमेश्वर आहे. आणि त्याच्या वधस्तंभावरच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरामध्ये गुड फ्रायडे किंवा ज्याला आम्ही उत्तम शुक्रवार म्हणतो, तो पाळला जातो. आता हा उत्तम कसा काय हो? जर येशू ख्रिस्त वधस्तंभावर त्यांनी आपला प्राण अर्पण केला, तर त्याला उत्तम कसं काय म्हणावं? प्रश्न पडतो नाही का? ह्या माणसानं पाप केलं, माणसाला मरण दंड हा कायम होता, परंतु त्या मरणदंडामधून माणसाला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. त्याने आपलं जीवन दिलं आणि तो लोकांच्यासाठी प्रार्थना करत होता. आता प्रार्थना आमच्या भारतीय धर्मशास्त्रामध्ये नवीन नाहीत. आमच्या भारतीय धर्मशास्त्रामध्ये आम्ही प्रार्थना करतो की असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय. म्हणजे हे परमेश्वर देवा, मला असत्याकडून सत्याकडे ने, मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने, किंवा मला मरणाकडून अमरत्वाकडे ने. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आले, त्यांनी ह्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, परंतु अजूनही ते माहीत नसल्यामुळं लोकांची अजूनही प्रार्थना चालू आहे. परंतु त्याने उत्तर दिलं. जेव्हा आम्ही प्रार्थना केली, असतो मा सद्गमय, हे परमेश्वर देवा, मला असत्याकडून सत्याकडे ने. प्रभू येशू ख्रिस्त एकमेव असा देव आहे ज्याच्याविषयी म्हटलं जातं की तो प्रार्थना ऐकणारा आणि प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे. कारण तो म्हटला, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. सत्य मीच आहे असं म्हणणारा एकमेव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्या वेळेला तमसोमा ज्योतिर्गमय आम्हाला हे ज्या वेळेला म्हटले जातं प्रार्थना, त्यावेळेला त्याचंही उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. तो म्हटला, मी जगाचा प्रकाश आहे. योहानाच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. मृत्युर्मा अमृतम गमय, म्हणजे मला मृत्यूमधून अमरत्वाकडे ने. याचं देखील त्या प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिलेलं आहे. योहान 10:10 मध्ये तो म्हणतो, पहा मी आलो आहे ते जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. तो येशू ख्रिस्त वधस्तंभावर किंवा क्रूसखांबावर टांगला गेला आणि त्यानं आपल्या शिष्यांना पुष्कळ गोष्टी शिकवल्या. प्रभू येशू ख्रिस्त हा बोले तैसा चाले होता. आमच्या महाराष्ट्रातल्या एका संतांनी म्हटलेलं आहे की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे जसं बोलले तसंच त्यांची कृती होती. आणि म्हणून खरंच त्यांना शतशः नमन आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या समोर नतमस्तक होणं आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? आज जगभरामध्ये गुड फ्रायडे पाळला जातो, तेव्हा मंदिरामध्ये, ख्रिस्ती मंदिरामध्ये काय होतं? तर लोक एकत्र येतात, त्या परमेश्वर देवाची स्तुती आणि आराधना करतात, त्याला धन्यवाद देतात. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे 7 शब्द उच्चारले, त्या शब्दावर मनन करतात, प्रवचन ऐकतात आणि पुन्हा एकदा नव्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित करतात. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा देव आहे. आणि त्याचे जे 7 शब्द जे आहेत ते काय आहेत? 7 उद्गार. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त निरपराध असताना त्याला वधस्तंभावर टांगलं गेलं, त्यावेळेला त्या वधस्तंभावरून ज्यांनी त्याला ती शिक्षा दिली, ज्यांनी त्याला टांगलं, ज्यांनी त्याचा छळ केला, त्यांच्यासाठी तो स्वर्गीय पित्याकडे विनंती करतो आणि पहिला शब्द म्हणतो की हे बापा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं हे क्षमेचं शिक्षण दिलेलं आहे. अहिंसा, हिंसा करायची नाही. आणि म्हणून तुम्ही पाहाल की ख्रिस्ती लोकच असे लोक आहेत की त्यांचा छळ झाला तरी ते प्रतिकार करत नाहीत, प्रोटेस्ट करत नाहीत. आमच्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली, अहिंसा पाळली. ज्या वेळेला तुम्ही ऐकता की एका गालावर कोणी मारलं तर आपला दुसरा गाल पुढे कर,
अशी महात्मा गांधीची वर्तणूक होती, परंतु ती प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे आणि ती बायबलमध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाला क्षमेची शिकवण दिली. दुसरा उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जो काढलेला आहे आणि तो विशेष करून असा आहे की जेव्हा त्याची लुटारू चोरांमध्ये गणना करण्यात आली, शिक्षा अपराध्यांना वधस्तंभावर टांगायची शिक्षा रोमी सरकारच्या तर्फे असायची. ज्या वेळेला त्याला वधस्तंभावर टांगलं त्याच्या वेळेला दोन्ही बाजूंना त्याच्या 2 लुटारू किंवा चोरांना देखील टांगण्यात आलं होतं. आणि त्यातला एक प्रभू येशू ख्रिस्ताची चेष्टा करत होता, तू देव असलास तर खाली ये आणि आम्हाला पण वाचव. परंतु दुसरा जो चोर होता त्याने येशू ख्रिस्ताला जाणलं, त्याने येशूला ओळखलं आणि तो येशूला म्हटला की अहो प्रभू येशू, आपण आपल्या वैभवाने पुन्हा याल तेव्हा माझी आठवण करा. आणि येशूने त्याला जे अभिवचन दिलं तो दुसरा उद्गार आपल्या मुखातून काढलेला आहे वधस्तंभावर असताना, मी तुला खचित खचित सांगतो आज तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. हा उद्गार काय आहे तर हा त्या माणसाला एक खात्रीचा उद्गार आहे. परमेश्वर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने ही खात्री दिलेली आहे की तुम्ही आज माझ्या बरोबर सुख लोकात असाल. बायबल हेच शिकवतं की ज्याला पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे, ज्याला देवाचा पुत्र लाभलेला नाही त्याला जीवन लाभलेलं नाही. आता आमच्याकडे हे सर्व परिचित आहे की पुत्र प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती, परंतु मला तुम्हाला सांगू द्या ह्या बायबल प्रमाणे तो पुत्र कोण आहे तर ज्याने ह्या जगामध्ये जन्म घेतला म्हणून त्याला देवाचा पुत्र असं म्हटलं जाईल असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तो देवाचा पुत्र जर लाभला तर खरी मोक्ष प्राप्ती आहे. त्या वधस्तंभावर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त होता त्याने आपली जबाबदारी सोडली नाही, नाकारली नाही. जगामध्ये वावरत असताना आमची जबाबदारी आम्हाला पूर्ण करायची असते. वधस्तंभावर टांगलेला असताना त्याची आई त्या ठिकाणी होती आणि त्याचे शिष्य देखील होते. आता आपल्या मातेची त्याला काळजी आहे आणि ज्या वेळेला तो आपल्या आईला पाहतो तर त्या आपल्या आईला आपल्या शिष्याच्या हाती सोपवून देताना आईला तो तिसऱ्या उद्गाराच्या द्वारे म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र, आणि आपल्या आवडत्या शिष्याकडे वळून म्हणतो, ही पहा तुझी आई. आणि पवित्र शास्त्र सांगतं की तेव्हापासून त्याचा तो प्रिय शिष्य योहान याच्याकडे येशूची आई राहिली. हा जो शब्द आहे आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी किंवा आमची कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी दाखवत आहे. त्याने आईच्यासाठी तरतूद केली. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना चौथा शब्द त्यांनी जो उद्गारला, त्याने पाहिलं की संपूर्ण जगाचं पाप त्यानं स्वतःवर घेतलं. संपूर्ण जगाच्या पापाचं दुःख त्यानं स्वतःवर घेतलं. तो पापाचा प्याला त्याने प्राशन केला आणि देव तर पापाकडे पाहू शकत नाही आणि म्हणून अंधार पसरला सर्वत्र. परमेश्वर देवानं आपल्या पुत्रापासून आपलं तोंड लपवलं आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून चौथा शब्द बाहेर पडला की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. मूळ भाषा जी अरेमाइक भाषा आहे, अरेमाइक भाषेमध्ये तो म्हटला एलोई एलोई लमा सबक्तनी किंवा एली एली लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. वधस्तंभावरून प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेलं हे मध्यवर्ती वाक्य आहे आणि ही त्याची आरोळी आहे की आमच्या पापामुळं त्याची आणि पित्याची ताटातूट झाली. आमच्या पापामुळं परमेश्वर देवानं त्याच्याकडून चेहरा फिरवला आणि सगळीकडे अंधार पसरला. ख्रिस्ताचं शरीर तुमच्या माझ्यासाठी मोडलं गेलं आणि एवढंच झालं नाही तर त्या यरुशलेमेतल्या मुख्य मंदिरामधला पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला आणि परमेश्वर देवाकडं मानव जातीसाठी जाण्यासाठी थेट मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने तयार केला. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त पाचवा शब्द जो उच्चारतो आणि तो म्हणजे मला तहान लागली आहे. आय एम थर्स्ट. वास्तविक पाहता हे समाधानाचं उद्गार आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी घायाळ झाला, जखमी झाला, परंतु त्याने आमच्यासाठी आशीर्वादाचा झरा उघडा केला. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी देईल ते पाणी जो कोणी पितो त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. माणसानं शांतीचा शोध इतरत्र केला,
पैशामध्ये, जगिक सौख्यामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी साध्य करून, परंतु तरी देखील मनुष्य आतून मोकळा राहिला आणि जर त्याला ख्रिस्त प्राप्त होतो तर तो खरा आनंद त्याला आहे, ती शांती त्याला आहे. आणि म्हणून येशूने म्हटलं की मी जे पाणी देतो ते पाणी जर कोणी पिईल तर त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. येशूची शांती ही सर्वोच्च शांती आहे. आणि तो म्हणतो की तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देतं तसं नाही, तर मी आपली शांती तुम्हाला देतो. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरून 6वा शब्द उच्चारला आणि तो म्हणजे पूर्ण झाले आहे. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की नियमशास्त्राप्रमाणे त्याने सगळं काही पूर्ण केलेलं आहे, त्यावेळेला तो म्हटला की पूर्ण झालेलं आहे. म्हणजे परमेश्वर देवाची पापाच्यासाठी जी अपेक्षा होती, पाप विमोचनाच्या साठी जी अपेक्षा होती, ती त्याने पूर्ण केलं. आपला कोकरा म्हणून जिवंत यज्ञ परमेश्वराला ग्रहणीय असा यज्ञ अर्पण केला आणि त्याद्वारे तुम्हाला आणि मला मोक्ष प्राप्ती किंवा आम्हाला मुक्ती दिली. आता आणखी त्यामध्ये काही भर घालण्याची गरज नाही. तारण किंवा मुक्ती ही मानवासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची मोफत अशी देणगी आहे. आम्ही काय करायचं आहे की फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की मनुष्य मात्राचं तारण जे आहे, मनुष्य मात्राची मुक्ती किंवा जे मोक्ष जे आहे ते आमच्या सत्कृत्यामुळे होत नाही किंवा आमच्या सत्कृत्यामुळे झालेलं नाही, तर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे मोक्ष प्राप्ती आणि मुक्ती मिळालेली आहे. आणि म्हणून आता आम्ही सत्कृत्य करायला पाहिजे. हा मोठा फरक आहे. जगाची शिकवण आहे की चांगल्या गोष्टी करा म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल, परंतु पवित्र शास्त्र बायबलची शिकवण आहे की आमच्यामध्ये चांगलं असं काहीच नाही, कोणीच नीतिमान नाही, एक देखील नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वेळेला तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं, तुम्हाला आणि मला त्याने नीतिमान बनवलं, आम्ही आमचे दोष त्याने स्वतःवर घेतले आणि आम्हाला मुक्त केलं. आणि म्हणून त्याचं नीतिमत्व आम्हाला बहाल केल्यामुळं आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत, आमच्या सत्कृत्यामुळे नाही. आता आम्ही नीतिमान ठरलो म्हणून आम्ही त्या ख्रिस्ताला साजेस, आमच्या तारणाला साजेस सत्कृत्य करायचे आहेत. हे लक्षात घ्या. का आम्हाला पाहतो आम्ही की ख्रिस्ती लोक चांगल्या कामामध्ये का आहेत? का ते सामाजिक कार्य करतात? का ते रुग्णांची सेवा करतात? का ते वृद्धांची सेवा करतात? का ते हॉस्पिटल्स खोलतात? कारण प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे, तुमचं तारण झालेलं आहे, आता तुम्हाला सत्कृत्य करायचं आहे. आणि येशूने स्वतः म्हटलं, मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर मी सेवा करण्यासाठी आलो. आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जे सेवा कार्य करणार आहेत त्यांना सेवक म्हणतात, सेवेकरी म्हणतात. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरून 7वा शब्द उच्चारला आणि तो म्हणजे हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि हे कशाचा उद्गार आहे तर परमेश्वर देवाकडे सुरक्षा आहे. आम्ही आमचं जीवन त्याच्या हाती जर अर्पण केलं तर आम्हाला उद्याची चिंता नाही, उद्याची काळजी नाही, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि सदा सर्व काळ सारखाच आहे. मृत्यू त्याला थांबवून ठेवू शकला नाही. तो मेलेल्यांमधून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि याविषयी भविष्यवाणी होती, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने तसं सांगितलेलं होतं. तो मेलेल्यातून पुन्हा उठला. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा काही दंतकथेतला व्यक्ती नाही, हा कुठलाही काल्पनिक व्यक्ती नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त हा ऐतिहासिक आहे. त्याला इतिहास आहे. आजही जगभरामधले लोक त्या ठिकाणी जाऊन यरुशलेम आणि इस्रायलमध्ये आसपासच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो वावरला, जिथं त्याने मनुष्य म्हणून जन्म घेतला, जिथं त्याने वेगवेगळे चमत्कार केले, ज्या ठिकाणी त्याला क्रूस खांबावर दिलं, ज्या ठिकाणी तो मेलेल्यातून पुन्हा उठला, कबरेतून बाहेर आला आणि 40 दिवस पर्यंत आपल्या शिष्यांना दर्शन दिलं आणि नंतर तो स्वर्गात त्यांच्या डोळ्यादेखत वर घेतला गेला. हे प्रत्येक ठिकाण आज जगभरातल्या लोकांना, तुम्हाला आणि मला पाहण्यासाठी मोकळे आहेत. आणि त्यावरून आम्हाला कळतं की येशू ख्रिस्त हा काल्पनिक नाही, तो एकमेव खरा आणि जिवंत देव आहे, तो ऐतिहासिक आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताशिवाय इतिहासच नाही.
येशू ख्रिस्ताने इतिहासाचे 2 भाग केले. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, AD म्हणजे ॲनो डॉमिनाय, आमच्या प्रभूच्या राज्यामध्ये, इसवी सन ज्यामध्ये आम्ही आता आहोत. आणि जे सुरू झालं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधीच्या काळाला ख्रिस्तपूर्व आणि मग वर्षाचा क्रमांक दिला जातो. ह्या प्रभू येशू ख्रिस्ताने इतिहासाचे विभाजन केलं. तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आणि खरा देव आहे. त्याचे जे शिष्य होते त्या शिष्यांपैकी 12 शिष्यांपैकी एक शिष्य ज्याचं नाव थोमा, तो आमच्या भारत देशामध्ये आला. किती महान अशी गोष्ट आहे, आमच्यासाठी किती आशीर्वादाची गोष्ट आहे. आणि चेन्नई ह्या भागामध्ये त्याला भाल्यानं भुसकून मारण्यात आलं, परंतु त्याआधी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीतीचा संदेश आमच्या भारत देशामध्ये प्रथम आणला. आणि म्हणून कुठल्या गोऱ्या लोकांनी ख्रिस्तीपणा आमच्या भारत देशामध्ये आणलेला नाही, तर खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यानं ख्रिस्ती शिकवण आमच्या देशामध्ये आणली. त्याचा तो रक्त साक्षी झाला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी त्याने मरण पत्करलं. तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला एक निमंत्रण देत आहे, एक बोलावणं करत आहे, एक पाचारण देत आहे, एक इन्व्हिटेशन देत आहे. तुम्ही कोणीही असा, सुशिक्षित असा, अशिक्षित असा, काळे गोरे कुठलेही असा, कुठल्याही देशाचे असा, कुठल्याही पंथाचे, कुठल्याही बॅकग्राऊंडचे असा, कुठलाही तुमची पार्श्वभूमी असो, प्रभू येशू ख्रिस्त हा संपूर्ण मानव जातीसाठी आला. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला. पवित्र शास्त्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे की तो स्वतः म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आम्ही येशूकडे आलो तर आम्हाला विसावा आहे. बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली, फक्त ठराविक लोकांवर नाही, तुमच्या आणि माझ्या प्रत्येकावर प्रीती केली आहे. आणि म्हणून हे आनंद आहे, ही गुड न्यूज आहे. आणि ही गुड न्यूज आम्ही लोकांना सांगायची आहे की आता तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकदाचाच आणि कायमचा तुमच्या पापासाठी मरण पावला, वधस्तंभावर गेला. तो म्हणतो की मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे आणि मीच जीवन आहे. येशू ख्रिस्ताशिवाय तारण नाही. माणसाने पुष्कळ प्रयत्न केले, परंतु ते सगळे फोल प्रयत्न ठेवले. आणि म्हणून येशू आला, तो जीवन देण्यासाठी आलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो मानव झाला, तो त्या बायबलमध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. आणि बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिवाय जीवन नाही. माणसाने सगळ्या काही गोष्टी केल्या, स्वतः व्यभिचार केला, वेगवेगळे घाणेरडी पाप केले, वेगवेगळे व्यसन केले, परंतु त्यामधून त्याला सॅटिस्फॅक्शन किंवा त्याला शांती मिळाली नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तात्पुरता आनंद देणार आहेत, परंतु परमेश्वर देवाच्या दृष्टीनं हे पापाचं वर्तन आहे. त्यामुळं माणूस फक्त नरकाकडे जाऊ शकतो, परंतु येशू म्हणतो की मी तुम्हाला आलेलो आहे ते जीवन देण्यासाठी. शुभवर्तमान किंवा चांगली बातमी किंवा शुभवृत्त असेल तर काय आहे? शुभवृत्त हेच आहे, चांगली बातमी हेच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला, त्यावेळेला येशूने पाप, आजार आणि मृत्यूपासून आम्हाला कायमचं मुक्त केलं, आम्हाला मुक्ती दिली, आम्हाला मोक्ष प्राप्ती दिली. कशापासून? पाप, आजार आणि मरण यापासून कायमचं. हे शरीर आहे, हे टेम्पररी आहे, हे जाणार आहे, परंतु माणसाचा आत्मा हा सदाजीवी आहे. तो कुठे राहणार हे फार महत्वाचं आहे. माणसाला जाण्यासाठी 2 ठिकाण आहेत, स्वर्ग किंवा नरक. स्वर्गात जाण्यासाठी काय करावं लागतं? तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी रक्त सांडलं त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे आणि त्याच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. कारण प्रभू हा स्वतः सर्व समर्थ देव आहे. त्याने सांगितलं की मी पुन्हा येत आहे, पहा मी लवकर येतो. आणि त्याच्या येण्याचे चिन्ह आज आम्ही पाहत आहोत. जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुष्काळ आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मरे येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भूमिकंप होत आहेत, लढाई होत आहेत. हे सगळे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येण्याचे चिन्ह बायबलमध्ये नमूद केलेलं आहे. हे आमच्या अवतीभोवती ह्या गोष्टी घडत असताना आम्ही लक्षात ठेवावं की येशू हा आमच्यासाठी तारणारा म्हणून आला.
पहिल्यांदा आला त्यावेळेला तारणारा म्हणून, परंतु आता येशू येईल त्यावेळेला तो जगाचा न्याय करायला येणार आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे देण्यासाठी त्याच्याकडे वेतन आहे. आणि म्हणून आज आमचं काम काय आहे, कर्तव्य काय, की त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि त्याच्याकडे येणं, आपल्या पापांचं क्षमा मागणं आणि पापाकडे पाठ फिरवून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालणं. त्याला क्षमा मागा, त्याच्याकडे पश्चाताप करा, आपल्या दुष्कृत्यापासून वळा आणि कायमचं मोक्ष, मुक्ती किंवा तारण साधून घ्या. आपला वैयक्तिक तारणारा म्हणून त्याला स्वीकारा. आणि असं जर कराल तर आजच तुमच्यासाठी स्वर्ग निश्चित आहे. आणि म्हणून आजचा दिवस गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार आम्हाला काय दाखवतो, तर तुमच्यासाठी चांगलं काहीतरी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. आणि म्हणून शोक करू नका, दुःख करू नका, तर आनंद करा. हा उत्तम शुक्रवार आहे. ही उत्तम तुमच्यासाठी गोष्ट आहे की ख्रिस्ताने तुमच्यासाठी आपला प्राण अर्पण केला. आता तुम्हाला शिक्षा नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आशा करतो की हे वचन आपणासाठी आणि आपल्या सर्व आप्तेष्टांसाठी आज आणि यथाकाळी प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत आणि त्यानंतरच्या सार्वकालिक जीवनासाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं ठरेल. देवा तुम्हाला आशीर्वादित ठेव. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. प्रार्थना करूया. स्वर्गीय आमच्या जिवंत देवा, नासोरी येशूच्या नावामध्ये आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू, जगभरामध्ये वधस्तंभावरचं तू आपलं जे प्राण अर्पण केलेलं आहे त्याची आठवण लोक करत असताना, आम्ही करत असताना पुन्हा आज नव्यानं मी प्रत्येकाला, मला स्वतःला आणि माझा हा संदेश ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक लहान थोर बहीण भावाला तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, आम्ही कळत न कळत पुष्कळ चुका केलेल्या आहेत, पुष्कळ पापे केलेली आहेत, ते आम्ही पदरी घेतो आणि त्याबद्दल तुझ्याकडे खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करून ते आम्ही सोडून देतो. प्रभू, आमच्या पापांची तू क्षमा कर, कारण तू क्षमा करणारा देव आहेस. प्रभू, नवीन जीवन जगण्यासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी सहाय्य कर. तुझं वचन वाचण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी आणि ख्रिस्त जगण्यासाठी आमचं तू सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. प्रभू, तुझ्यामध्ये राहिल्यामुळे फक्त भौतिकच नाहीत तर सार्वकालिक आशीर्वाद आहेत हे आम्ही जाणतो आणि त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझं वचन ऐकल्याने आम्हाला आरोग्य प्राप्ती होते, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस आणि शाश्वत जीवन दिलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. You're watching the Lord TV. Like, comment, share, and do not forget to subscribe.